गुड मॉर्निंग सुप्रभात. कशा आहात सगळे? मी आशा करते की तुम्ही खूप छान असाल. पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ सह मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते. इथे होठ फाटलाय त्याच्यामुळे मला जखम झाली म्हणून ते लाल लाल दिसतंय. तर नाश्ता करते. एक मिनिट हा, डोसा जळेल. तर 11:30 वाजलेले आहेत आज आम्हाला नाश्ता करायला, कारण की सकाळी सकाळी आम्ही कावळी उतरवायला गेलो होतो. मी तुम्हाला मागच्या 2 व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की प्रथमेश खूप आजारी आहे. एक वेळ त्याला ताप आला होता, त्या ताप व्यवस्थित झाला, त्याच्यानंतर त्याला लूज मोशन चालू झाले, पोटात दुखतंय म्हणतच होता तो, आणि झोपत पण होता खूप. तर एवढं लक्षात नाही आलं पटकन. नंतर आई म्हणाली की त्याची कावळी चेक करून बघ, कारण की झोपतोय, हातपाय दुखतात, पोट दुखतंय. म्हणून मग नंतर लक्षात आलं की हो असं असू शकतं. म्हणून आणि त्यांनी ना जेवण पूर्ण सोडून दिलं होतं, अजिबातच जेवत नव्हता. मी त्याच्या किती आवडीच्या वस्तू करून देत होती आणि मला पण चेन नव्हतं की तो जेवत नव्हता. तर मग तो आजारी असल्यामुळे मी 2 दिवस कुठलाच ब्लॉग शूट नाही केला. माझी पण इच्छा नव्हती, कारण की तो आजारी असल्यावर मला काही सुचत नाही अजिबात. माझं काही सगळ्यांचं आयांचं असं असेल की मुलं आजारी असली की काही सुचत नाही. तर ते परत पहिल्यासारखी खात पीत नाहीत, व्यवस्थित वागत नाही, तोपर्यंत आपला जीव शांत राहत नाही. तर 2 दिवस त्याला कावळी उतरवायला नेलं होतं. आज शेवटचा दिवस होता. छोटीशी क्लिप घेतली आहे मी, तर मी त्याच्यापुढे अटॅच करते, कारण की आवडत नाही, कोणाला आवडतं नाही आवडतं आणि बरं पण नाही वाटत. त्याच्यामुळे मी अगदी छोटीशी क्लिप घेतलेली आहे. कावळी उतरवायला गेलो तिथली, तर ती आज तुमच्यासोबत शेअर करते. तर नाश्ता करून गेला आज, मला जरा बरं वाटलं. नाश्ता वगैरे केला, त्याने डोसे केले होते त्याच्या आवडीचे. हे बघा, डोसे केले होते. नाश्ता वगैरे घरी आलो, त्याला नाश्ता दिला आणि त्याला ट्युशनला सोडलं, आणि आता मी नाश्ता करते आमच्यासाठी. तर असं सगळं आहे, त्यामुळे सकाळी सकाळी लवकर तिथे जावं लागलं आणि थोडा उशीर झाला. चला आता आम्ही नाश्ता करतो. आणि तिकडनं येता येता एक न्यू मेंबरला आम्ही घरी घेऊन आलेलो आहोत. तर भेटवते थोड्या वेळाने तुम्हाला त्या न्यू मेंबरशी. चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जेवण वगैरे झालं आहे आणि आता आम्ही चाललो आहे खाली. ही काच आणायची आहे. ह्या टेबलची काच फोडली होती प्रथमनी, खूप दिवस झाले, आणि माठ पण त्या दिवशी फुटला तुम्हाला सांगितलं. तर माठ पण आणायचं आहे आणि काच पण आणायची आहे. तर चला जाऊया पटकन. आणि न्यू मेंबर तुम्हाला दाखवते मी नंतर आल्यावर. इथून हे बघा, दिसले का न्यू मेंबर? आल्यावर व्यवस्थित दाखवते. चला, बैठना चाहिए. नहीं बैठेगा तो वापस उधर लेने पड़ेगा. कॉर्नर छान छान आहेत. असे कॉर्नर तुम्ही लावू शकता घरामध्ये, मोबाईल चार्जिंगला वगैरे करायला. असं लावले तसे कॉर्नर लावू शकतो आपण. किचनमध्ये सुद्धा लावू शकतो असे कॉर्नर. छान वाटतात ते, मस्त आहेत. मिरर पण छान आहेत. एक कोपरा काढून आणायला पाहिजे कोण. कुठला कोणा? खाचर बसतो ना. हां हा हो, मंदिर किती छान छान आहे त्यांच्याकडे, मस्त मंदिर आहे. ठीक आहे, जाणे दे. तू भाव बोल पहिला. मोठी नर्सरी आहे इथे, आमच्या इथे भरपूर ही सगळ्या प्रकारची झाडं आहे त्यांच्याकडे, जवळच आहे. थांबा, आपण नळ लावतात झालं, नळ लावते कसं आता. हा बरोबर तेवढं होल करणार तो. अरे वा, अरे तू इधर किधर रह गया? तू तो कलाकार रे. बघ कसं गोल कापलं बघ. चेक करके दे दे. खूप झाड आहे त्यांच्याकडे छान छान प्रकारची. मला पण घ्यायची आहे, पण आता बघू, नंतर येईन सेपरेट झाडांची शॉपिंग करायला. तर माठ घ्यायला आले होते. मागचा माठ पण ह्यांच्याकडनंच घेतला होता. छान आहे, मातीचाच माठ आहे. एक दिन भर के रखना पडेगा ना. मस्त आहे, हे किती छान आहे. हां, हे नाही लिकेज नाही लिकेज नाही. खूप छान आहे, सफेद जास्वंद. खूप मोठी नर्सरी आहे, खूप झाड आहे त्यांच्याकडे, खूप म्हणजे खूप झाड आहे. आणि माठ पण आहेत, असे कुंड्या आहेत. छान आहे सगळं. हा ना बाथरूममध्ये मी भरून ठेवला आहे.
म्हणजे काही लिकेज असेल, काही गळत वगैरे असेल ना तर कळेल. तर आता ह्याला झालं आहे तासभर भरून. तर लिकेज तर काही नाही आहे, पण त्याचा मातीचा वास पण निघून जावा म्हणून मग मी आज याला असाच आजचा अर्धा दिवस आणि पूर्ण रात्रभर असाच ठेवणार आहे आणि उद्या सकाळी धुवून मग मी भरायला सुरुवात करेन. हा माठ आणलाय छान. आणि हा जो जुना होता तो सिमेंट लावलं तरी गळतच होता, त्यामुळे म्हटलं जाऊ दे ह्याला डिस्कार्टच करूया, कारण की त्यात पाणी राहतच नाही आहे, तो गळतोच आहे त्याच्यामुळे. आणि इकडे भेटा आमच्या न्यू मेंबर्सला. छान छान 2 न्यू मेंबर आणलेले आहेत आम्ही. प्रथमने एकाचं नाव गोल्डी ठेवलेलं आहे, गोल्डन फिशचं. दुसऱ्याचं सजेस्ट करा. एकाचं नाव गोल्डी ठेवलंय, गोल्डनवाल्याचं गोल्डी ठेवलंय. त्यांना ब्रेड टाकला होता मगाशी खायला, त्यांचं खाणं आणायचं आहे आम्हाला, आणि ज्याच्याकडून घेतलं त्याच्याकडे नव्हतं म्हणून त्याचं खाणं आणायचं येताना. म्हणजे ते काय गोळ्या येतात ना त्यांच्या फिशच्या, त्या आणायच्यात. आणि छान आहे, क्यूटचं असं बाऊल आहे छोटूसं. हे रस्त्यावर विकत होते, म्हणजे रस्त्यावर असं बसतात ना एका कडेला रस्त्याच्या, तर तिथे विकत होते. याच्यामध्ये सगळ्या साईजेस अवेलेबल होत्या, छोट्यापासून मोठ्यापर्यंत. तर म्हटलं जास्त मोठं नको, हे क्यूटचं आहे छोटंसं, मस्त ह्या टेबलावर बसून जाईल इथे असं. तर घेऊया बघू म्हणून आणलं आहे आता पहिल्यांदा. त्यात 2 फिश आहेत. हे सगळं अख्खं हे बाऊल, परत हे जे आतमधले स्टोन आहेत ते, आणि ह्या 2 फिश, हे सगळं 150 रुपयाला ना, 150 रुपयाला पडलेलं आहे. तो सांगताना खूप सांगितलेलं त्याने, 150 रुपयाला मागितलं तर त्याने लगेच दिलं. म्हटलं चला ठेवून बघूया घरामध्ये, छान जरा असं छान आहे. चला झाला की मला फोटो पाठव. प्युअर कॉटन हे कितीचे? 300 रुपये. हे 300चे. 300चे कलर याचा जाईल नाही जाईल? कलर जाएगा नाही. बाहुली पण मस्त आहे. हा याच्यात मला कोणता आवडेल? हा चांगला हा घेऊ. हे खोल की बताइए ना जरा. हे कितीचे हो? 100 रुपये का आहे. हॅलो सगळ्यांना. तर आज पण मी स्ट्रीट शॉपिंगला गेली होती, खूप दिवसांनी गेली होती. आणि म्हटलं चला थोडीशी शॉपिंग करूया. शूट मी काही घेतलं नाही, कारण की जर मी शूटिंग करत बसले ना तर मला काही बघता येत नाही आणि काही घेता येत नाही. मी तसंही बऱ्याच वेळेला तुम्हाला दाखवलेलं आहे. तर आता मी फक्त काय काय आणलं ते दाखवते तुम्हाला. आणि गर्दी पण होती जराशी, कारण की आज संडे आहे, त्यामुळे मग म्युन्सिपाल्टीची गाडी येते म्हणून मग लेटच बसतात ती लोकं. सगळे 8:30-9च्या नंतर बसतात, जे काही रस्त्यावर बसतात ते. तर मी छान छान गोष्टी आणलेल्या आहेत 2-3, त्या तुम्हाला दाखवते पटकन. माझ्यासाठी मी स्कर्ट आणलेला आहे. हा खूप सुंदर स्कर्ट आहे, ह्याला खूप जास्त घेर आहे आणि मी कधी घातला ना की तुम्हाला दाखवेन. मस्त आहे. मला खूप दिवसापासूनची इच्छा होती स्कर्ट घेण्याची. माझ्याकडे एकही स्कर्ट नव्हता. लॉंग आहे, म्हटलं बाहेर येता जाताना वगैरे कधी पण घालता येईल, आणि त्याच्यावर मी एक टॉप घेईन किंवा घरामध्ये आहे तस मिक्स मॅच करेन. तर त्यासाठी मी आज स्कर्ट घेतला आहे. खूप दिवसापासून चाललं होतं, फायनली आज भेटला आहे मला. कारण की मी 2-3 वेळा गेली होती त्या शॉपिंगला, पण आहे ना म्युन्सिपाल्टीची गाडी यायची आणि नेमके मग ते सगळं उठायचे आणि मग मिळायचंच नाही, असं व्हायचं. पण आज झाली फायनली शॉपिंग ती. त्याच्यानंतर एक लेगिन्स आणलं व्हाईट मध्ये. हे पण मला खूप दिवसापासून घ्यायचं होतं. माझं एक लेगिन्स खराब झालं होतं, तर छान बॉडीच्या कपड्यामध्ये टाईट बसतं. मी नेहमी त्यांच्याकडनंच घेते लेगिन्स, तर तिथून हे घेतलं होतं मी लेगिन्स, ते घेतलं आहे. त्याच्यानंतर हे साडी पिन आहेत, साडी ब्रॉच आपण म्हणू शकतो, किंवा मग मेन्सच्या कोटला वगैरे पण तुम्ही लावू शकता. इथे बघताय तुम्ही किती सुंदर आहेत हे, आणि हे फक्त मला 30 रुपीजला मिळाले. तर मला अजून बरेच घ्यायचे होते, पण ना त्याच्यामध्ये कलर वगैरे अवेलेबल नव्हते, वेगवेगळ्या कलरचे होते. तशी काही साडी मॅचिंग वगैरे नाही आहे माझ्याकडे. मग भारतीने 2 घेतले आणि मी 2 घेतले. हे घेतले, हे एक रेड साडी आहे म्हणून त्याच्यावर घेतला हा एक, असे होते. आणि एक 30 रुपीजचे डायमंडचे मी कानातले घेतलेले आहेत. हे सगळं ना रस्त्यावरचं जे असतं ना त्याच्यावर खरंच खूप स्वस्त मिळतं. त्यामुळे हा एक फायदा होतो स्ट्रीट शॉपिंगचा, की ज्या गोष्टी महागड्या असतात ना त्या कधीकधी तिथे खूप स्वस्त मिळून जातात. तरी बरंचसं नव्हते बसलेले, खूप कमी बसले होते.
बरेच जण तरी नव्हते बसलेले. मला अजून 1-2 गोष्टी घ्यायच्या होत्या पण मला नाही मिळाल्या. आणि मी तुम्हाला हे कानातले दाखवते. किती मस्त डायमंडचे कानातले आहेत. असं पण नाही की चालू डायमंड आहेत हे बघा, तुम्हाला दाखवते. हे बघा, हे असे डायमंडचे कानातले आहेत. मस्त आहेत, हे पण खूप सुंदर आहेत. तर हे घेतलं आहे मी. आणि आमच्या आईंसाठी म्हणजे आमच्या सासू आईंसाठी 2 मॅक्स्या घेतलेल्या आहेत त्यांना घरात घालायला. आता कसं गरमी पण स्टार्ट होते तर त्याच्यामुळे पण म्हटलं, त्यांनी सांगितलं होतं 2 मॅक्स्या घेऊन ठेव मला, म्हणून मग त्यांना मी 2 हे मॅक्स्या घेतलेले आहेत. गाऊन ज्यांना आपण म्हणतो, मराठी टिपिकल भाषेमध्ये आपण मॅक्सी म्हणतो. तर ह्या 2 गाऊन मी घेतलेले आहेत त्यांना. प्युअर कॉटन आहेत आणि छान आहे. कलर कपड्याची गॅरंटी दिली आहे त्यांनी, त्यामुळे मी ह्या घेतल्यात. ह्या पण मस्त आहेत, छान आहे, कलरची गॅरंटी दिली आहे. ही एक आहे आणि हे एक आहे, छान आहेत ह्या पण. मी तुम्हाला दाखवते. हे बघा, ही एक आहे अशी. ही पण कॉटन आहे, दोन्ही प्युअर कॉटन आहेत. तर अशी सगळी शॉपिंग झालेली आहे. आणि हो, हे एक राहिलं आहे. तर हे दोघींनी आम्ही घेतलं होतं, भारतीनी आणि मी. आम्ही दोघींनी घेतलं हे. तर 2 होते, एक तिचं 5 याचं होतं आणि माझं हे 4 गाळ्यांचं होतं. तर दोघींना ते मिळून त्यांनी 500 रुपयाला 2 दिले, म्हणून मग मी घेतले. कारण की त्यांनी भाव करताना एकत्रच केला होता, नाहीतर एकाचे 300 रुपये सांगितले होते त्यांनी आम्हाला सांगताना. पण दोघींना घ्यायचे होते म्हणून एकत्र भाव केला, तर दोन्ही 500ला देऊन टाकले. तर हे भारतीचं जे आहे ना, ते एक अजून खाना त्याच्यामध्ये ॲड आहे, कप्पा एक. तिचं 5 गाळ्यांचं आहे आणि मी हे 4 गाळ्यांचं घेतलं आहे. माझ्या रोजच्या जे काही एसेसरीज आहे, क्लिप झालं, मॉइश्चरायझर, क्रीम वगैरे, ते कानातले, तर हे सगळं ठेवण्यासाठी हे मला बरेच दिवस झाले घ्यायचं होतं. तर हे फायनली मी एक घेतले. बस इतकी सगळी शॉपिंग केली आम्ही आणि थोडंसं खाल्लं पिल्लं वगैरे, पोरांना फिरवलं आणि घरी आलो आता. आणि हे तर आणि यांनी मला ना जाता जाता सोडलं, म्हणजे ते गेले होते घाटकोपरला. आमचं घर आहे तिकडे, सासूबाईंचं घर आहे तिकडे. तर त्यांना तिकडे जायचंच होतं आज. तर मी म्हटलं तर मी तर एकटी राहून काय करणार आहे घरी, म्हणून मग प्रथम आणि मी भारतीकडे थांबलो. कारण की आम्हाला थोडीशी शॉपिंग पण करायची होती, भारतीला पण थोडी शॉपिंग करायची होती. तर मग मी घाटकोपरला थांबली. पण जाता जाता ते तसेच जातात घाटकोपरलाच मध्ये मी वाशीला थांबले, हे घाटकोपरला गेले. आणि शॉपिंग वगैरे करून झाल्यानंतर मग त्यांनी येता येता मला भारतीच्या घरून पिकअप केलं आणि मग आम्ही घरी आलो. तर असा सगळा आज संडेचा प्लॅन होता. आणि मी जेव्हा पण गेली ना की व्हिडिओ दाखवायचं म्हटलं ना की सगळं दाखवायला लागतं आणि मग माझी शॉपिंग राहते, मला काही बघता येत नाही. मग म्हटलं पुन्हा कधीतरी तुमच्यासोबत शेअर करेल. तर आज अशी थोडीफार केली आहे. अजून मला अजून थोडीशी लग्न पूजा हे ते आहे, तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेल. तर त्याच्यासाठी पण थोडीशी शॉपिंग करायची बाकी आहे. तर म्हटलं ती पुढे मार्चमध्ये वगैरे करता येईल, कारण की लग्न आहेत एप्रिलमध्ये. त्यामुळे आम्हाला घ्यायचं आहे अजून काय घेतलं की तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत जाईल. थोडेसे कार्यक्रम वगैरे आहेत तर दिसेल तुम्हाला, घरातले पण आहेत, त्यामुळे आत्ताच नाही सांगत, मग ते सरप्राईज राहणार नाही. त्यामुळे मग होईल आमची अजून 1-2 वेळा जाऊन शॉपिंग मार्चमध्ये वगैरे. चला, आजचा व्हिडिओ हा इथेच संपतो. मी पुन्हा भेटते उद्या एका छानशा नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय.